ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. आम्हाला तसा काही बऱ्यापैकी रिस्पॉन्स येताना दिसत नसल्या कारणाने आम्ही राजीनामा त्या ठिकाणी दिलो होतो. पण आता आमचं आपल्याला आजच पत्र पडलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. येणाऱ्या महानगरपालिकेला आमची जी काही खतखत होती पक्षाने त्याची दखल घेतली आणि त्या दखलीच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेसाठी समिती जे काय उमेदवार निवडायचे अधिकार या पक्षाचे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठांना ज्या काय आमच्या भावना होत्या त्या आम्ही पोच केल्या, वरिष्ठांनी त्यात दखल घेतली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आमचा राजीनामा आम्ही फक्त पदाचा दिला होता, पक्षाचा नाही. त्यामुळं आम्ही आता आमच्या भावना पोच झाल्यामुळं आमचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी ही केलंय. आता जी काय भूमिका आम्ही पक्षात आता ही खुलासा करतो, मला कुणीही संपर्क केला नाही आणि मीही कुणाला संपर्क केला नाही आणि कधी आमच्यावर कुणी दबाव टाकला नाही आणि तशी वेळ पण नाही. दबाव टाकायला आपलं काय असं काय नाही आहे. पण त्याच्यामुळं मला इतर पक्षांबद्दल काही टीका टिप्पणी करायची काही आवश्यकता नाही, कारण काय त्रासच नाही तर मी सांगू काय. मी बोललेलं आहे, मला कुणाचा संपर्क नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही. काल रात्री 11 साडे 11ला माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही समिती जी नेमली त्या समितीचा प्रमुख केलेला आहे. त्या पद्धतीने उभाटा गटाचं काम सोलापुरात चालेल आणि आमच्या सोलापूर महानगरपालिकेचे जे इलेक्शन लागले होते त्यानंतर महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला, त्या महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये आपल्याला माहिती आहे की या इथले जे काही पदाधिकारी ज्येष्ठ आहेत, पुरुषोत्तमजी बर्डे साहेब असतील, अस्मिताताई आहेत, गणेशदादा आहेत, वानकर साहेब आहेत, माझे वडील संतोषजी पाटील, प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत यांना विश्वासात न घेता पक्षाची भूमिका एकला चलो रे या उद्देशानं त्यांनी त्या ठिकाणी कामकाज त्यांचं चालू ठेवलेलं होतं आणि त्या उद्देशाला आम्ही सहमत नव्हतो आणि आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी सूचना करत होतो की बाबा इथं जर काय महानगरपालिका आपल्याला मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढवायचं असेल तर हे ज्येष्ठ मंडळी जे आहेत त्यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी चालावं लागेल. ती भावना आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी व्यक्त केलो आणि त्यानंतर वरून आम्हाला तसा काही बऱ्यापैकी रिस्पॉन्स येताना दिसत नसल्या कारणाने आम्ही राजीनामा त्या ठिकाणी दिलो होतो. पण आता आमचं आपल्याला आजच पत्र पडलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या महानगरपालिकेला आमची जी काही खतखत होती पक्षाने त्याची दखल घेतली आणि त्या दखलीच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेसाठी समिती समन्वय समिती निवडणूक समिती या ठिकाणी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये आदरणीय बर्डे साहेब असतील, अस्मिताताई गायकवाड आहेत, गणेशदादा वानकर आहेत, संतोषजी पाटील आहेत, प्रियाताई बसवंती आहेत, या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जे काय उमेदवार निवडायचे अधिकार ह्या पक्षाचे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठांना ज्या काय आमच्या भावना होत्या त्या आम्ही पोच केल्या, वरिष्ठांनी त्यात दखल घेतली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आमचा राजीनामा आम्ही फक्त पदाचा दिला होता, पक्षाचा नाही. त्यामुळं आम्ही आता आमच्या भावना पोच झाल्यामुळं आमचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी ही केलंय. आता जी काय भूमिका आम्ही पक्षात आता ही केली, आमचं जे काय मतभेद होते दासरींसोबत ते सुद्धा मतभेद आता या ठिकाणी आमचे दूर झालेले आहेत. एक मनानं आम्ही या ठिकाणी आता सर्व पदाधिकारी मिळून काम करणार आहेत. येणाऱ्या महापालिकेवर भगवा आम्ही फडकावून दाखवू या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना, संपर्क प्रमुख वकील साहेबांना त्यांना पाठवलं होतं. हो, आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं, त्यांनी मंजूर केलं नाही. त्यांनी जे आमचे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला मनधरणीसाठी काय भावना आहेत त्यांच्या पोच करण्यासाठी आम्हाला कळवलं. आदरणीय अस्मिताताई असतील, बर्डे साहेब आहेत, संतोषजी पाटील साहेब आहेत, त्यांनी संपर्क पण साधला आणि आमच्या भावना काय ते वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आणि ते आता भावना आमच्या दूर झालेल्या आहेत. आमचं म्हणणं पक्षाने ऐकले आणि समन्वय समिती करून महानगरपालिकेचे अधिकार या सर्वांना दिल्यामुळं आता जे काय आमचं राजीनामा सत्र असेल किंवा जे काय आहे ते आमची खतखत दूर झाले ना आम्ही आता आमचे मतभेद संपलेले आहेत. पक्षामध्ये कुणाची कारभार चालू होता त्याच्यामुळे तुम्ही नाराज झाला? आता सांगितलं आदरणीय दासरी साहेब जे आहेत त्यांच्या एकट्याकडे अधिकार दिलेले होते. ते अधिकार एकट्याकडे न ठेवता सर्व जे काय समन्वय समिती आता या ठिकाणी झाली, मी नावं सांगितले, त्या समन्वय समितीला अधिकार दिल्यामुळं
आमचे राजीनामा आम्ही माघारी घेतलेले आहेत आणि या पूर्व पदावर आम्ही एक दिलानं एक मनानं आणि एका ताकदीनं आम्ही या ठिकाणी काम करू आणि येणाऱ्या महापालिकेवर आम्ही आमचा भगवा झेंडा पडतो. दबाव पण नाही आणि आपल्याला कोणी संपर्क पण केला नाही गणेशराव, तुमचं स्वतःच नाव होतं की तुम्ही भाजपच्या संपर्कात आहात आणि बर्डे साहेबांचं पण नाव आहे की ते भाजपच्या संपर्कात आहेत. तर तुमच्या दोघांविषयी शिवाजी निघाल होता तीव्र स्वरूपाचा आहे की हे दोघांची भूमिका नक्की काय दिवसागणित बदलते का? तर तुम्ही दोघांनी आता खुलासा केला पाहिजे. मी खुलासा करतो, मला कुणीही संपर्क केला नाही आणि मीही कुणाला संपर्क केला नाही आणि कधी आमच्यावर कुणी दबाव टाकला नाही आणि तशी वेळ पण नाही. दबाव टाकायला आपलं काय असं काय नाही आहे. पण त्याच्यामुळं मला इतर पक्षांबद्दल काही टीका टिप्पणी करायची काही आवश्यकता नाही, कारण काय त्रासच नाही तर मी सांगू काय. नाही, तुम्ही शिवसेनेतच राहणार, मी तुमचा पक्ष काय बदलणार नाहीये. तुम्ही शिवसेनेत पूर्वी पण होतो आणि आताही आहे आणि भविष्यात पण राहील. आता तर मी समितीमध्ये काम करतोय. महाविकास आघाडीचा काय निर्णय झालेला आहे? आता सोलापूरमध्ये महागोंधळ की बर्डे साहेबांच्या भूमिकेबाबत हो द्या. स्पष्ट करू द्या. बर्डे साहेबांच्या भूमिकेबाबत. तुमची भूमिका स्पष्ट करा. माझी भूमिका गणेशदारांनी जी बोललेलं आहे, मला कुणाचा संपर्क नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही. काल रात्री 11, 11:30 माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही समिती जी नेमली त्या समितीचा प्रमुख केलेला आहे. त्या पद्धतीने उभाटा गटाचं काम सोलापुरात चालेल आणि आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू. नाही, तुम्ही जे फेसबुकवरती तुमचा फोटो आणि मुलीचा फोटो प्रसिद्ध केला उमेदवारीचा, त्या कशामुळे असं झालं? प्रभागातनं निवडणूक लढवताना मी या कुठल्याही कमिटीत नव्हतो किंवा जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद या प्रक्रिया झाल्यात, या प्रक्रियेमध्ये कुठेही मी नव्हतो. आणि माझी मुलगी इच्छुक आहे, तिचं लग्न झालेलं आहे, तिचे पती आहेत, तिचे सासरे आहेत, ती इच्छुक आहे. ती कुठल्या पक्षातनं इच्छुक आहे ही मला माहिती नाही, शिकलेली आहे आणि त्यामुळे तिचं व्हॉट्सअपला ते पडलेलं आहे. पण मी मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवावी असा माझा आग्रह असेल, राहणार आहे. आणि प्रभाग 7 मधनं मशालीचे म्हणजे उभाटा गटाचे मी जिथं राहतो तिथलं आणि सोलापूर शहरातनं नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्याचं काम आमचं आहे. आणि ज्या विश्वासाने उद्धव साहेबांनी जबाबदारी सोपवली की उद्धव साहेबांना पात्र करू. तुमची भूमिका थोडी संशयास्पद वाटली. तुमच्याच नाही, त्यावेळेला आम्ही कुठल्याच प्रक्रियेत मला जसं आता तुम्ही मूळचे शिवसैनिक आहे, तुम्हाला कोणाला विचारायची गरजच काय? तुम्ही शिवसैनिक आहे, तुम्ही शिवसेना उभाटा गटातनं जी वाढवली, महाविकास आघाडीची बैठका झाल्या किंवा काय घेतलं मला कुठं बोलवलं नव्हतं. त्यामुळे मी साईडलाच होतो. त्यामुळे काल रात्री मला उद्धव साहेबांची माझी चर्चा झाल्यानंतर या पद्धतीने आता 6 वाजता आमची बैठक आहे आणि या बैठकीनंतर तुम्ही इंगा दाखवल्यावर हे सगळे जागे झाले. नाही, इंगा बिंगा नाही दाखवलं. मग कशामुळे एवढं नाही, इंगा वगैरे दाखवणं एवढा मोठा नाही. 2 वानकर बंधूंना आताही त्याग करावा लागला, त्यानंतर तुम्हाला न्याय मिळाला असं म्हणावं लागेल का? नाही, तसं काही नाही. सांगा ना. आमचं वानकर आणि बर्डे शिवसेना हे मला वाटतं 40 वर्षाचं समीकरण आहे सोलापुरात. त्यांना त्याग करावा लागला, त्यावेळेला तुम्हाला दोघांना त्यांनी कमिटीमध्ये घेतलं किंवा आमची जरा भूमिका आपण समर्थपणे व्यवस्थित मांडावी एवढी आपल्याला विनंती करतो. आणि जे काही 2-4 दिवसाखाली झालेले जे प्रकार आहे, आता तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही पण अतिशय हुशार माणसा आहात. कुठल्या पक्षात वाद नसते, कुठल्या पक्षात वाद नाही. आता एक पक्ष दाखवा, वाद होणार आहे. वाद आहे याचाच अर्थ जीवनपणाचं लक्षण आहे. पक्ष मजबूत जे आहेत त्याच्यातच वाद होत असते. जे पक्ष मजबूत आहे, वाढलेला पक्ष आहे, त्यातच वादविवाद निर्माण होते. तर आता पक्षानं वरिष्ठ पातळीवर दखल घेतलेली आहे, आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची शंका कुशंका आमची निरसन झालेलं आहे. आता कुठलाही आमच्यात वाद नाही. दासरी साहेब असू द्या, इथं बसलेले सगळेजण असू द्या, वरिष्ठ पातळीवरनं हे वाद मिटलेला आहे. त्याला आता तुम्ही व्यवस्थित स्वरूप द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. झाले सांगितले. दादाच उमेदवार फायनल आहे. उमेदवार आमच्या- फायनल करणारे वरिष्ठ आहेत आता. नाही, इकडे तसं ठरलेलं आहे. तुम्हाला बी अधिकार आहे, वरिष्ठ आहेत तुम्ही. आमच्या शेवटच्या सोलापूरला- क्षणापर्यंत कुणी भाजपमध्ये जाईल सांगता येत नाही इथं बसल्यापैकी. प्रचंड शंका आहे. यातला एकही जण भाजपमध्ये राहणार मग मुलगी गेली म्हणून वडिलांचं नातं वेगळंच होतं ना. नाही, असं काही होणार नाही. होणार. नाही.